आपली पहिली मागणी आहे. आता कोणाला कंडा आलाय मग सुरू व्हायला लागलं की त्याचा कंड उफाळायचा. आपली पहिली मागणी 20 तारखेला सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करणार का? आणलंय का लिहून ते वाचून दाखवा. आणले ना दाखवा वाचून. मग तुम्ही का सरकारी अधिकारी आहे का? वाचून दाखवा सगळ्या स्वाऱ्याचं. ते माहिती त्यांच्याकडे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी 20 तारखेला करणार का? शासनाचं विशेष अधिवेशन आहे. एक दिवसीय अधिवेशन आहे. अधिवेशन हा मुद्दा शासन घेणार आहे. अधिवेशन कायसाठी? येड्यात काढू नका आम्हाला. तुमच्या जीवावर खूप मोठं काम केलेलं आहे. संतोष यादव चेहरा सगळ्याच्या लक्षात आहे. माणसाकडून बोला, समाजाकडून बोला, सरकारकडून बोलून फसू नका. शेवटी समाज मोठा आहे. सरकार किती का पायाखाली तोडी देतो लोक. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी या अधिवेशनात 20 तारखेला होणार का? तसं लिहून आणलंय का? याचा अर्थ नाही असंच ना. ठीक आहे. काय आले मग दुसरं केसेस हैदराबादचं गॅजेट समितीने घेतलं का? याचा बी अर्थ नाही समजायचा का? मग आले कशाला तुम्ही? मी बोलत असताना कोणी आवाज करायचा नाही. नसता मग मी आंदोलन बंद करतो, तुम्ही चालवा. चला गॅजेट बी घेतला नाही. केसेस मागं कधी घेणार आहे? किती तारखेच्या आत? प्रक्रिया 5 महिन्यापासून आहे. आता हे नवीन डाव आहे. नवीन डाव. शिफारसी पण केल्यात. आज बैठका होऊन शिफारसी झाल्या आणि केसेस मागवायची कारवाई पण सुरू झाली. प्रक्रिया नाही, कारवाई आज सुरू झाली. आज बैठका झाली. हा किती दिवसाचा ना असं म्हणणं आहे. आता ती कोर्टात जाणार, शिफारस झाली ऑलरेडी. आज बैठक झाली. हा एक अंदाज प्रशासनाला अंदाज असं ना. आम्ही कुठं म्हणतो तुम्हाला इतक्याच दिवस. आता मागचे डाव सोडून दिले आणि नवीन डाव धरला. किती दिवसात मागवा त्यांना? प्रक्रिया 5 महिन्यापासून सुरू आहे. हे लिहून आणलंय, कोणाच्या सहीने आणलंय? सही कोणाची त्याच्या सर म्हणते. बोलतेच बंद झाले यांच्या. हे आलते येड्यात काढायला. मला दिलेले जे आणले काही नाही त्या दिवशी वाशीतली. बघून वर धरा बरं. मागचं चांगलं उचललं ते झालं आणि इकडे घेऊन आली ती. काय मोठ्यापणा गाजायला टी व्हीला दिसायसाठी. तेच आहे, काही नाही दुसरं त्याच्या खाली. डॉक्टर तुम्ही वाचून दाखवलेलं पुढे. तुम्ही सरकारचे झाले काय? तुम्ही वाचून दाखवलेलं दाखवा बरं मला. तुम्ही मला म्हणले 20 तारखेला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करण्यासाठी अधिवेशन घेतलंय आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलाय. ती कायदा बनवण्यासाठी जरा पुढे ते लिहून आणलं. मला तो वाचून दाखवेल तुम्ही पुढे. नाही अंमलबजावणी 20 तारखेसाठी मागासवर्ग आयोगाचा अधिवेशन. डॉक्टरांनी माईक डोक्यात टाकत असतो खोटं बोलल्यावर. मला मी खोटं बोलत नाही. आत्ता म्हणून गेला तुम्ही. मी बोललो नाही. मी आता काय बोललोय तुम्हाला? काय सांगितलंय मी?
की मागासवर्ग आयोगाच्या नुसार आता श्रीराम्या श्रीराम आहे श्रीराम्या कुठे माझ्या कानात काय सांगितलं यांनी आता असं असं बोललं बोलवायचं का यांना सांगितलं का तो मुद्दा वेगळा सांगितलं का सांगितलं ना अरे खोटं बोलू नाही जातीसाठी हरकती वेगळ्या हट. त्या हट. मागासवर्गाला लागतील. वंशावळ जुळायचं पहिलेच ते सगळं पहिले वाशीतलं रात्री असं ठरलेलं आहे यांचे उदय सामंत आणि साहेब आणि ते हे येणार होते ते भांगे साहेब नाही येणार होते रे घेऊन आपलं म्हणणं आहे सगळ्या सोयऱ्यांचे अंमलबजावणी 20 तारखेला करा ते म्हणले आम्ही करायला तयार आहेत घेऊन येतो दुसरं म्हणणं होतं आपलं केसेस मागं घ्या ते म्हणले मागं घेत होतं आणि ते लिहून आणतो दुसरं होतं मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून ह्या 20 तारखेला तुम्ही मराठ्यांसाठी म्हणजे ज्यांना ओबीसीत घ्यायचं ते ओबीसीत घेते ज्यांना मराठ्यांसाठी घ्यायचं ते मराठ्यांसाठी घ्यायचं चारही बाजून आपल्याला मराठ्याचं कल्याण करायचं याच्यासाठी तर रक्त जाणं चालू आहे म्हणले ठीक आहे ते हैदराबादचं गॅजेट घेत होतं हे एक म्हणणं होतं आपण आणखीन 2 महिने आपले त्यांच्याकडे होते असे केसेस मागं घेण्याबाबत आणि शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढवून द्या याच्यातलं काय काय दिलंय गुन्हे 17,000 आणि पुढं 68 सांगा आता तुम्ही काय सरकार आहे का वाचून द्या त्यांना कवा मावाच्या आपत असते ना एखाद बार कॉफी तुम्हाला कशाला बोलाता तिकडून तसं मी तिकडनं बोलत नाही त्यांनी जी मग म्हणून द्या त्यांना 68 ती सांगायला लागलो तुम्हाला कसं सांगा आता सांगा हे 6 पैकी काय काय झालं नाही तर मग या आपलं नाही तर आपलं या प्रेमात नसतं मी सांगितलेलं पुन्हा लिहून घेऊन ये काही अडचण नाही तुम्हाला कुणी आईला म्हणणार नाही मायला म्हणणार नाही काय जबाबदारी आपली रातची 12ला या 3ला या पाठ उद्या या कवा या उपोषण सुटू शकत नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कोणाला गरमा लागलं तर घरी जाऊन जापा म्हणा फॅन बंद करायची सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्यासह या 20 तारखेच्या अधिवेशनात अंमलबजावणी करणार आहेत का नाहीत लेखी द्या मागे साहेबाचे ना मंत्री साहेबांच्या सहीने दुसऱ्याचे मी घेणार नाही हैदराबादचं गॅजेट लगेच घेऊन टाका घेतलंय असं लेखी द्या किंवा उद्या घेतोय असं लेखी द्या मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला आणि 20 तारखेला त्याचा कायदा बनतोय टास्क फोर्ससुद्धा वडी काळातल्या माझ्या आंदोलनामुळं टास्क फोर्स सुप्रीम कोर्टात दाखल केलेला आहे आणि याच आंदोलनामुळं मागासवर्ग आयोगसुद्धा गठीत झालेला आहे त्याच अहवाल आता आला आहे त्यानुसार आम्ही कायदा मराठा समाजासाठी बनवित आहोत याच अधिवेशनात हे झाले 3 आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या केसेस किती दिवसात मागे घेणार आहे शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढते आमच्या आणि ज्या तालुक्याच्या समिती आहेत वंशावळी जुळायला त्या वंशावळी जुळीत नाहीत नुसते मोठे पण वाचून दाखवू नका आम्ही ग्राउंड लेवलवर आमचे लोक कामं करतात समित्या काम करीत नाहीत ना तहसीलदार करीत नाही ना कोणी करीत नाही त्यांच्याकडे अभ्यासक नाही आणखीन एक कोणची अशा 6 आहेत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणे मागासवर्ग आयोगाचा
कायदा याच अधिवेशनात पारित करणे, केसेस सगळ्या मागे घेणे, हैदराबादचं गॅजेट लगेच घ्या, शिंदे समितीची मुदत वाढवा 1 वर्षासाठी आणि रात्रंदिवस काम करायला लावा, नुसते मुदत वाढवून नका घरी झोपायला. आणि आणखीन कोणची केसेसची ना नुसतं माझ्या थोताराकडे बघा आता काय उपोषणात माणूस चलबिचल होत असतो, त्याचं ध्यान नसतं. सांगितलं ध्यान ठेवलं, सरकारचं ध्यान काय ठेवता पाटापाटा 68, 33, 34, 35, 36 हे कसं काय ध्यानात राहील. मी सांगितलेलं मराठ्याचं हे बघा ते होत असलं ते या नाही उपोषण नाही सुद्धा. आणि काही वाईट परिणाम व्हायला लागला, सरकार जबाबदार राहणार, लोक दम खात नाही जात. कारण मी पडलेलं बेशुद्ध अवस्थेत मग बळत डोळे उघडत येत मी बेशुद्ध अवस्थेत आलेला. मला 17 बाऱ्या आडावं लागतं तेव्हा मी आहो म्हणतो. त्याच्यामुळं होत असलं सरकार शहाणा व्हा, नाही तर लई चांगल्याच्या मस्त्या जिरलेल्या जनतेने, लई चांगल्याच्या तुम्ही काहीच नाही. समाजाला विनंती शांत राहा, बघू काय काय होत आहे. हे शेवटचंच उपोषण आहे, मग मी बी नाही करायचं पुढं, मी बी हिसका दाखवतो, दंड थोपटीन मी बी थांबा थोडं. एवढं शेवटचं उपोषण करू पुढे शांत राहा, शांत राहा. बघू हे काय काय करतात, कसं करतात, 2 दिवस बघू वाट, नाही तर करू आहे मग पुढचं काय करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.